अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण 2 आकडा आणि चंद्र आणि नंतर मन यांचा विचार केला. आज आपण हा जो चंद्र आहे हा कुंडलीत 12 स्थानं असतात. त्या 12 स्थानांमध्ये जिथे जिथे पडेल त्याच्यावर तुमचं आयुष्य कसं हिंद कळतं हा शब्द मुद्दाम वापर त्या एरियामध्ये हे बघू. आपण बघितलं की प्रथम स्थान हे मी स्वतः ह्याच्याभोवती रोटेट होतं. मी कसा आहे, माझे गुणदोष काय आहेत, मी कसा दिसतो, मी कसा वागतो, मी कसा रिॲक्ट होतो, कधी भडकतो कधी नाही भडकत, किती काम करतो, कसं काम करतो, सगळ्या गोष्टी प्रथम स्थानावरून बघतात. द्वितीय स्थानावर अजून आपण गेलेलो नाही आहे, पण एक गोषवारा म्हणून सांगतो. द्वितीय स्थानावर जायच्या आधी हा जो मी आहे हे जे प्रथम स्थान आहे, या प्रथम स्थानात जर चंद्र असेल आणि तो किती अंशावर असेल, 0 अंशावर आहे, 10 अंशावर आहे, 20 अंशावर आहे, 15 अंशावर आहे, किती अंशावर आहे, त्याच्याबरोबर इतर कुठले ग्रह आहेत, असं बरंच फार जटिल असं काही आहे. परंतु छोट्या छोट्या उदाहरणाने सोपं करून सांगितलं तर तुम्हाला कळेल. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. तर आपण हा चंद्र आहे जो मनाचा कारक आहे आणि मनामुळे सगळ्या व्यापार मनाचे जे असतात त्यामुळे आपण लोकांशी परिस्थितीशी विविध प्रकारे डील करत राहतो हे बघितलं. मग आता हा जो चंद्र आहे जो विचारांचा कारक आहे तो ज्या स्थानात पडेल त्या स्थानाशी संबंधित असलेले जे काही विषय आहेत आपल्या जीवनातले तिथे तो तुम्हाला बरी वाईट बुद्धी देईल, बरे वाईट विचार आणेल. तिथे बरे वाईट म्हणायचं कारण काय, तो वीक आहे का, त्याच्यावर क्रूर ग्रहांची दृष्टी आहे का, त्याची क्रूर ग्रहांशी युती आहे का, वगैरे अनेक प्रकार आहेत. पण आपण एकदम सिंपल लॉजिक बघणार आहोत. आपण खूप जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आहोत. निदान आत्ता तरी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगता येत नाही. महाराजांची आज्ञा झाली तर पुढे जास्त कठीण काही असेल तर जटिल असेल तर बोलू. तर समजा हा चंद्र जो आहे हा जर आपल्या प्रथम स्थानात पडला असेल तर आपण काय म्हटलं, प्रथम स्थान म्हणजे मी, माझे विचार. तर चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मनात सतत विचारांची वादळे घोंगावत असतात, येत असतात. मग हा जो चंद्र आहे हा असा व्यवस्थित पडला असेल अगदी चांगल्या डिग्रींनी वगैरे, तर हा माणूस आहे ना सातत्याने विचार करत राहतो, फक्त विचार करत राहतो. ह्या माणसाला विचारातनं बाहेर पडता येत नाही. चांगले वाईट असं काही त्याचं बघत नाही. तो कुठल्याही सिच्युएशनला फक्त विचारच करत राहतो. हे कसं होईल, ते कसं होईल, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. म्हणजे हा माणूस एक्झिक्युशनमध्ये कमी आणि विचारांमध्ये जास्त असतो. जेवढा जास्त हा विचारांमध्ये असतो तर प्रथम स्थान म्हणजे मी स्वतः. मग स्वतः भोवतीचे विचार, माझ्याबद्दल कोण काय बोलते, मला चांगलं म्हणतंय का मला वाईट म्हणतंय, मी काय करायचं, माझं सगळं माझ्यावरच अन्याय होतोय, सारखं 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 मी चालू असतं आणि माझ्या भोवतीचे विचार चालू असतात. हा जर चंद्र दुसऱ्या स्थानात पडला तर संपत्तीबद्दलचे विचार, कुटुंबाबद्दलचे विचार असतात. हा जर तिसऱ्या स्थानात पडला तर आपण काय काम करतो, किती करायचं, काय करायचं, माझ्या कामामध्ये काय अन्याय होतात, काय न्याय होतो, मला किती मिळणार, काय मिळणार, आणि छोटे मोठे प्रवास आणि लहान भावंड, शेजारी पाजारी ह्यांच्याबद्दलचे विचार चालू असतात. हा चौथ्या स्थानात पडला तर आई, प्रॉपर्टी, वाहन या सगळ्या गोष्टींचे विचार ह्याच्याकडे जास्त असतात. हा 5व्या स्थानात पडला तर संततीबद्दलचे विचार असतात, प्रेमाचे विचार असतात. शेअर मार्केटमध्ये असतील तर स्पेक्युलेशनचे सातत्याने असते. स्पेक्युलेशन, मार्केट चढलं का उतरलं का, चढलं का उतरलं का, काय होणार काय होणार काय होणार काय होणार, सारखं तेच चालू राहतं यांच्या डोक्यात. हे 6व्या स्थानात पडलं तर 6वं स्थान आहे रिपू, ऋण. ऋण म्हणजे कर्ज, रिपू म्हणजे शत्रू, कॉम्पिटिशन, ह्याचेच विचार चालतात. 7व्या स्थानात पडलं तर आपली लाईफ पार्टनर, स्पाऊस म्हणतो आपण, म्हणजे नवरा असेल तर बायको, बायको असेल तर नवरा, असं ह्याने, किंवा पार्टनर्स किंवा समोरची प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीतले विचार असतात. 8व्या स्थानात पडला चंद्र तर गूढविद्यांचा अभ्यास, मृत्यू किंवा सासर वगैरे याच्याबद्दलचे सारखे विचार चालू राहतात. 9व्या स्थानात पडला तर वडील, धर्मस्थान, अध्यात्माचे विचार येतात. लांबच्या प्रवासाला जावं असं वाटतं, सातत्याने प्रवासात असावं असं वाटतं, धर्मग्रंथांचा अभ्यास करावा असं वाटतो,
उपासना करावीशी वाटते आणि त्याचेच विचार डोक्यात राहतात. 10व्या स्थानात पडला तर प्रोफेशनचे विचार असतात. 11व्या स्थानात पडलं तर लाभाचे विचार असतात, मला कुठून काय लाभ होईल, आणि सातत्याने मित्रमंडळींचे विचार असतात, मौजमजेचे विचार असतात, मोठ्या भावंडांचे विचार असतात. 12व्या स्थानात पडलं तर वेळ स्थान म्हटलं जातं, लॉस, एक्सपेन्सेस आणि अशा अन्य काही गोष्टी आहेत. ह्याच्या विचाराने माणूस त्रस्त असतो. आता ही 12 स्थानातले मी तुम्हाला पटकन एक समरी सांगितली, ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे, पण हे आपल्याला समजण्यापुरतं बास आहे. चंद्र ॲट ए टाइम सगळ्या स्थानात नाही पडत ना, तो एका स्थानात पडतो आणि 7व्या दृष्टीने दुसरीकडे बघतो. ती दृष्टी अंतर आपण नंतर बघू. मग तो एका वेळेला एका स्थानात पडतो ना, त्याच्यामुळे तो माझ्या प्रथम स्थानात असेल तर मी फक्त माझ्याबद्दलच विचार करत राहणार. तो द्वितीय स्थानात पडला तर मी फक्त कुटुंब आणि धनाबद्दल विचार करणार. लक्षात आलं तुम्हाला? अशा व्यक्तींचा जर आपण अभ्यास केला तर तुमच्या आजूबाजूच्या ज्या व्यक्ती असतील त्या ज्या अशा वागत असतील सातत्याने माझं कसं होणार, तर प्रथम स्थानात चंद्र असावा यांच्या बहुतेक. ते माझं कसं होणार म्हणता नाही, माझं पैसा कसा वाढेल, मला जास्त पैसा कसा मिळेल, तर हे द्वितीय स्थानात असू शकतं. अशा प्रकारे तुम्ही स्वतः ॲनालिसिस करू शकता. तो ॲनालिसिस तुम्हाला अशासाठी कामाला येईल की हा माणूस असा का आहे, मग ह्याच्याशी आपण डील करताना कसं करायचं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्याला टाकाऊ नाही करता येत, कारण चंद्र किती अंशावर पडलाय हे सुद्धा खूप खूप महत्वाचं असतं. आणि चंद्रावर कोणाची दृष्टी आहे, चंद्राला राहून ग्रासला असेल तर काय असेल, ते विचार कसे असतील, मग तो कुठल्याही स्थानात असू दे, त्या स्थानाबद्दल ते त्याचे विचार किती विकृत आहेत, किती इल्युजनरी आहेत, किती संभ्रमावस्थेत टाकणारे आहेत, हे त्याच्यावर कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे आणि ती किती त्यांनी चंद्र झाकोळला जातो ह्याच्यावर असतं. हे खूप सूक्ष्म गहन असं शास्त्र आहे. हे आपल्याबद्दलचं शास्त्र आहे. आपण आपल्याभोवती सगळं आयुष्य रोटेट होणारं शास्त्र आहे. त्याच्यामुळे मन आणि विचार हे आपण समानार्थी शब्द समजू शकतो. सातत्याने आपल्या डोक्यात विचार चालू असतात, पण कधीच वर्तमान काळात नसतो. आपण एक तर भूतकाळात असतो किंवा आपण भविष्य काळात असतो. आपल्याकडे जगायला भूतकाळही नाही आणि भविष्यकाळ अजून यायचं आहे. आपण वर्तमान काळात आहोत, पण आपण कधीच वर्तमान काळात नसतो. तुम्ही हाताने अनंत क्रिया करत असता, अनंत बायका स्वयंपाक करत असतात, मुलांचं करत असतात, स्वतः पर्स घेऊन ऑफिसला धावत असतात, पण डोक्यात विचार कुठले असतात, त्या वेळेचे विचार नसतात, मागचे आणि मागच्यावरनं पुढचे. मागे माझ्याशी असं वाईट झालं होतं, मला बॉस असा बोलला होता, माझी मैत्रिणीने मला असं वागवलं होतं, मला असं हे प्रेम मिळालं होतं, मला असं दुस्वास मिळाला होता, मग पुढे असंच होणार. हे प्रोजेक्शन केलं जातं. म्हणजे अजून भविष्यकाळ आलाच नाही, आपल्याकडे फक्त आत्ता सध्याचाच वर्तमान काळ आहे आणि त्याच्यातला आत्ताचा क्षण आहे. हा क्षण मागे गेला की आपण परत वर्तमान काळातच राहणार. तो क्षण जो मागे गेला तो भूतकाळात गेला. आपल्याला भूतकाळ जगायची परवानगी नाही आहे. आपल्याला सातत्याने वर्तमान काळातच राहायचं आहे. ते जे फेमस पुस्तक मी वारंवार सांगतो, पॉवर ऑफ नाऊ. नाऊ म्हणजे आत्ता. आत्ता तुम्ही डोकं खाजवत असाल ना तरी त्या खाजवण्याकडे लक्ष द्या. मला इथं खाज आले, मी ते डोकं खाजवते, पण आपलं तसं होत नाही. आपण डोकं खाजवतो आणि डोक्यात विचार भलतेच असतात. प्रतिक्षिप्त क्रियेसारखं आपला हात डोक्यात कडे जातो आणि आपण डोकं खाजवायला सुरुवात करतो. आपण कुठलीच क्रिया ही जाणून बुजून जाणीवेतून करत नाही, बेशुद्ध अवस्थेतच करत असतो. आपण गाडी चालवू दे, स्कूटर चालवू दे, ऑफिसचं काम जे सातत्याने करतोय ते सुद्धा करताना आपल्याला त्याला काही लोक चुकीच्या भाषेत पाट्या टाकणं म्हणतात, तसंच काम केलं जातं. तर हे सगळं तो चंद्र घडवत असतो, त्या चंद्रावर प्रभाव टाकणारे ग्रह. आता हे सगळं काय होतं, तो चंद्र असा आहे आणि त्याच्यावर ते ग्रह टाकतात म्हणून मी असं नाही बाबा, तू तसा आहेस हे फक्त ते तुझी कुंडली दाखवतेस. तू कसा वागणार आहेस, तू कुठल्या बाबतीत कसा विचार करणार आहेस, फक्त तेवढं दाखवतं. तर साधारण मला वाटतं या गेल्या 2-3 ह्याच्यातनं तुम्हाला लक्षात आलं असेल की 2 नंबर जो आहे, 2 आकडा जो आहे तो चंद्राचं स्वामित्व दर्शवतो आणि मनाचा कारक आहे. तसं द्वितीय स्थान कुंडलीतलं जे आहे ते पटकन सांगतो. द्वितीय स्थान म्हणजे कुटुंबस्थान, धनस्थान मानलं जातं. धन म्हणजे कुठलं धन माहिती आहे का? बँकेत जो पैसा येतो तुमचा तो. अशा काही कुंडल्या येतात की त्यांचं धनस्थान अफेक्टेड असतं.
म्हणजे त्यांना पैसा मिळत नाही का? तर तसं पण नाही होत. तसं असू शकतं किंवा नसू शकतं. त्याचे खूप प्रकार आहेत. ते असते रेफरन्सने आपण समजून घेऊ. कुटुंबस्थान मी माझं फॅमिली कुटुंब, माझं ज्या कुटुंबात मी राहतो, माझी बायको, मुलं बाळ, आई वडील किंवा आणखीन जॉईंट फॅमिली असेल तर त्या प्रत्येक व्यक्ती ह्या कुटुंबस्थानात येतात. तिथे जर चंद्र असेल तो सातत्याने ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, सासरे असं बोलले, सासू असं बोलली, नणंद असं बोलली, भाऊजाई असं बोलली, जाव असं बोलली, हे चालू राहतं रटाळ आपलं. ज्या बायका गृहिणी असतात त्यांच्या बाबतीत हेच चालू असतं. ज्या वर्किंग असतात त्यांच्या डोक्यात पैशाचे विचार चालू असतात. तर हे असं सगळं आहे बरं का. द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान आणि कुटुंबस्थान आणि इतर अनेक स्थानांचा विचार करताना आपण द्वितीय स्थानावर वारंवार येणार आहोत. आपण प्रथम स्थानावर सुद्धा वारंवार येणार आहोत. 2 आकडा म्हणजे काय आपण ते साधारण बघितलं. राशींचं आपण थोडं सेपरेटली बघूया, कारण दुसरी रास ही वृषभ आहे आणि तिचा स्वामी चंद्र नाही आहे. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून मी राशी आत्ता ह्याच्यावर घेत नाही. कारण तुम्ही पूर्णपणे म्हणजे ग्रहांचे स्वभाव समजायच्या आधीच मी तुम्हाला जर राशीत घेऊन गेलो तर तुम्ही पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जाल, चक्रावून जाल, म्हणजे काय तेच तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे आपण सध्या फक्त अंकशास्त्र आणि कुंडलीतला स्थान एवढंच बघतोय बरं का, आणि ग्रह बघतोय. 1 आकड्यावर सूर्याचं स्वामित्व, 2 आकड्यावर चंद्राचं स्वामित्व. सूर्य काय करू शकतो, चंद्र काय करू शकतो. आता सूर्य सुद्धा प्रथम स्थानात पडला तर तो माणूस अहंकारी असेल, इगोइस्टिक असेल वगैरे सगळं. द्वितीय स्थानात पडला तर तो कुटुंबावर तोच मिस करता म्हणणार, तो धनाचे निर्णय तो स्वतःच घेणार. तृतीय स्थानावर पडला तर तो एकटाच पराक्रम करणार, धाकट्या भावंडांवर दादागिरी करणार, शेजारी पाजाऱ्यांशी वागताना पण तो आढ्यता दाखवणार. अशा प्रकारेच बघायचंय बरं का. तो सूर्य किती स्ट्रॉंग आहे आणि किती त्याला दुसऱ्या ग्रहाने वाईट ग्रहाने किती बांधलेला आहे ह्याच्यावर त्याचं बाकीच्या गतिविधी अवलंबून असणार आहेत. तर 2 आकड्यावरनं आपण बऱ्यापैकी अंदाज घेतला की काय होऊ शकतं. म्हणजे आपल्या पुढच्या भागामध्ये आपण 3 आकड्याकडे जाऊया. आज इथेच थांबूया. मला वाटतं विषय तुम्हाला पूर्णपणे आकलन झाला असावा. बेसिक जे म्हणतो आपण ते तुम्हाला कळलं असावं, कारण बेसिकच महत्त्वाचं आहे. पुढे तुम्ही जितके जास्त जाल आतमध्ये तुम्हाला फार दूर गेल्यामुळे फार जास्त कळलं असं होत नाही, कन्फ्युजन जास्त होतं. म्हणून हा जो माझा प्रयत्न आहे हा फक्त तुम्हाला समजावून सांगायचा आहे की तुमच्या आयुष्यात घडणारे जे प्रसंग आहेत ते प्रसंग आपणच घडवत असतो, तुम्हीच घडवत असता 99%. त्याच्यावरचं सोल्युशन पण तुमच्याकडेच आहे. सध्या आपण सोल्युशनमध्ये जात नाही, आपण आपल्या स्वभावाचा अभ्यास केला की आपल्याला कळतं कुठे थांबायचं, कळायला पाहिजे, अपेक्षा आहे तशी. तर आज इथेच थांबूया. भक्तवत्सल, भक्ताभिमानी, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.